माझ्या नवऱ्याला ह्या फोटोची एवढी लाज वाटली, मग तुला लाज वाटत होती तर दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत नंगा व्हिडिओ फोटो काढला असता ना. मी बायको होती तुझी, हक्काने सांगितलं असतं. पण तुला बाहेर नंग्या बाया बघायची सवय होती, तू कशाला माझ्यासोबत फोटो काढशील? दाखव ना तुझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये माझे तुझ्यासोबतचे किती फोटो आहेत, दाखव ना. अरे माझी तरी ओपन आय डी आहे इंस्टाग्रामची, त्याच्यावर तुझे मी बळजबरी तुझ्यासोबत काढलेले फोटो व्हिडिओ भरपूर आहे. माझा भरपूर मैत्रिणी मला सगळे हसायचे, का तुझ्या नवऱ्याला का म्हणून तू होडते फोटोमध्ये, का म्हणून बोलवते, तुझ्या नवऱ्याला बळजबरी का करते? तुला एवढी लाज वाटत होती ना, एक शब्द आम्हाला विचारला असता. माझ्या मैत्रिणीचं नाव बदनाम करून मोठं होण्याचा प्रयत्न करत आहे तू सगळ्यांसमोर. तुझं काय खरं आहे ते दाखव ना जगाला, तुझा खरा चेहरा दाखव ना तू जगासमोर. तुझा समाज आणि तुझे नातेवाईक आणि तू माझ्याजवळ कसे उभे करतो त्यांना बघते ना मी तुझ्या समाजाला. पण लोकांना दिशाहीन करतो की मी लव्ह मॅरेज केलंय तिच्यासोबत आणि तिने माझी पहिली बायको सोडायला लावली. अरे नकटा, तुझी पहिली बायको मी सोडायला लावली ना, मग तू 2011 मध्ये लागला, 2012 पासून तर 2015 पर्यंत माझ्याजवळ झोपला ना रे तू. हे नाही सांगत का जगासमोर की मी तिच्यावर प्रेम केलं, तिच्यासोबत प्रत्येक ठिकाणी जाऊन झोपलो होतो म्हणून मी माझी पहिली बायको सोडावा लागली? हे सांग ना, खरं सांग ना, लोकांसमोर लपवतो काय? पहिली बायको तू सोडली अचानक तुझ्या हळदीच्या दिवशी रात्री मी जन्माला आली होती का? हे पण सांग ना की 5 वर्ष तुने माझ्यासोबत काय गाण मारली होती तुझीवाली? खरं सांग ना लोकांना. तुझ्या घरातली एखादी महिला 5 वर्ष दुसऱ्या जवळ झोपेल आणि ती 6व्या वर्षी दुसऱ्याकडे लग्न करेल, तुला चालेल का? हे पण खरं सांग ना लोकांना. सर्व लोकांना माझं एकच आव्हान आहे, मी याच्यावर प्रेम केलं होतं आणि ते प्रेम माझं शेवटपर्यंत राहील. फक्त माझी मैत्री केली, ती मैत्री माझी एवढी घनिष्ठ झाली तिच्यासोबत आणि त्या मैत्रीचा वापर याने चुकीचा केलेला आहे. याच्या बुडाखाली इतकं अंधारं होतं की हे लोकांना दाखवण्यासाठी पण मला टाईम भेटत नव्हता. परंतु मला आता जे काही खरं आहे ते मी पूर्ण पुरावे माझ्याजवळ आल्यावरती मी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांची दिशाहीन करतो हा की हिची मैत्रीण अशी आणि मैत्रिणीमुळे सोडते. पूर्ण माडीवाडा परिसरात याने माझी बदनामी केलेली आहे. पण हा किती रांडांजवळ झोपून राहिला हे माडीवाड्यातल्या लोकांना काय माहिती आहे? संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या मैत्रिणीची बदनामी करायला या घाबरलेला नाही आहे. तर माझी मैत्रीण काही माझी रक्ताची नात्याची नाही आहे, फक्त ॲज अ मैत्रीण होती. परंतु तिला भरपूर लोकांचा त्रास सहन करावा लागत आहे की तू त्या मुलीसोबत मैत्री केली, तुझ्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो आहे. पण याच्या बुडाखाली एवढं अंधारं होतं, याने कुठं कुठं गाण मारली याची हे मला दाखवायचं होतं. म्हणून मी आज यूट्यूबला मी सगळं काही आहे शॉर्ट्स व्हिडिओ म्हणा किंवा लाईव्ह म्हणा हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांना एकच विनंती आहे, काय सत्य आहे काय खरं आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा.